नमस्कार, मी वैभव पालवे प्रजासंवादमध्ये आपलं स्वागत करतो. वाडा नगरपंचायतीच्या निवडणुकीचा प्रचार हा अंतिम टप्प्यात आता येतो आहे आणि या निवडणुकीमध्ये भाजप, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि सोबत त्यांच्या काँग्रेस, बहुजन विकास आघाडी आणि शिवसेना, शिंदे गट अशा पद्धतीची तिरंगी लढत खऱ्या अर्थानं होते. तर या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते संदीप पवार हे आज आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ भाजपची या निवडणुकीतील रणनीती आणि लोकांपुढे काय प्रश्न घेऊन ते निवडणुकीच्या प्रचारात आहेत आणि त्यांना एकूणच निवडणुकीचं वातावरण काय दिसतंय हे त्यांच्या अनुभवातून आपण जाणून घेणार आहोत. तर स्वागत आहे पवारसाहेब तुमचं आमच्या नमस्कार संवादमध्ये. नमस्कार. तर ही निवडणूक खूप रंजक आता बनलेली आहे. भाजप मागच्या निवडणुकीत एक साधारण 400 मतांच्या फरकाने पराभूत झाली होती. तर त्या निवडणुकीच्या अनुभवानंतर आता आपण निवडणूक लढताय, ही तिरंगी लढत होते. तर भाजप कशा पद्धतीने या निवडणुकीला सामोरी जाते? पहिली गोष्ट, भारतीय जनता पार्टी ही एक कार्यकर्त्यांची पार्टी आहे. त्याच्यामुळे टीमवर्क हा याचा गाभा आहे. मागच्या निवडणुकीचा अनुभव म्हणतात तर मागची निवडणूक आम्ही हरलो नगराध्यक्षपदाला. आम्हाला 400-450 मतं कमी पडली. हे जरी खरं असलं तरीसुद्धा नगरसेवकांची जर तुम्ही मतांची बेरीज केली तर नगरसेवक मिळून जी भाजपची मतं होती ती नंबर 1ला होती. बरं. आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी आधीच स्वतः एकटी लढते, त्यावेळी एकटी होती. बरं. आणि तेव्हा जेवढी मतं पडली त्याच्यापेक्षा जास्त मतं काढण्याची आता आमची नक्कीच तयारी आहे. तर हा सगळ्या प्रचारात आत्ता आपण असताना सत्ताधारी म्हणून मागच्या काळात शिवसेना, भले आता ते 2 गट असतील पण शिवसेना म्हणून सत्तेत होते, आपण विरोधी पक्ष म्हणून तिकडे भाजप होती. तर सत्ताधाऱ्यांच्या एकूण कारभारावरती आता काही आपण आक्षेप घेऊन प्रचारात काही रणनीती आखली आहे का? नाही, कसं आहे, पहिली गोष्ट, आता जी डेव्हलपमेंट झाली ती महायुतीच्या सरकारमध्येच झाली. ती एकट्या कोणी केली असं जर कोणा घेण्याचं श्रेय घेत असेल तर ते योग्य नाही. कारण आमदार जरी असले, बरं, आमदारांच्या माध्यमातून जरी विकास झाला असेल तरीसुद्धा आमदार हे आम्ही युतीत लढलेले आमदार आहेत आणि त्याच्यामध्ये ते निवडून आलेले आहेत. त्यांना जो निधी मिळाला तो शासनाचा निधी मिळाला. बरं. तो का आमदाराचा कोणाचा वैयक्तिक निधी नसतो, तो शासनाचा निधी असतो आणि तो शासनाचा निधी मिळाल्यामुळेच जो काय विकास आता वाड्याचा होऊ शकला तो झालेला आहे. एकूण आता विकासाच्या बाबतीत दावे जरी ते करत असले तरी हा तुम्ही महायुतीच्या माध्यमातून विकास झालेला आहे असं आपण म्हणता. आत्ता जी काय तिरंगी लढत होते याच्यात प्रामुख्याने शिंदे गटासोबत जिजाऊ संघटना आणि त्यांचे नेते निलेश सांबरे हे सहभागी झाले. त्यांची बहीण हेमांगी पाटील ह्या इथे उमेदवार आहेत. शिवसेनेकडून जे शिवसेनेचे नेते आहेत आणि जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपदापर्यंत ज्यांनी काम केलं ते निलेश गांधे यांच्या पत्नी आहेत आणि आपल्याकडनं रीमा गांधे या माजी नगरसेविका यांना आपण उमेदवारी दिली. तर या 3 उमेदवारांच्या संदर्भामध्ये प्रचार करत असताना पक्ष म्हणून काय भूमिका घेऊन तुम्ही जाताय? पहिली गोष्ट, आमची भूमिका कोणाच्याही विरोधात नाही. आमची भूमिका गावाच्या विकासासाठी आहे. आम्ही दिलेला उमेदवार, माझं म्हणणं एवढंच आहे की तुमच्या पत्रकारांना सगळ्यांना की बाबा आमचे हे तुमच्यासमोर जे 3 उमेदवार दिसतात त्यांच्या पाठीमागे कोण आहे, याच्यापेक्षा ते उमेदवार कसे आहेत याचा जर विचार तुम्ही केला तर आमचा उमेदवार हा 100% उजवा आहे. कारण त्यांचं शिक्षण, त्यांचा अनुभव, त्यांच्याकडे असणारी इतर संस्थांची कामं आणि एकूणच तुम्ही त्यांच्याशी बोललात तर तुमच्या लक्षात येईल की आमचा उमेदवार जो आम्ही द्यायला पाहिजे तो चांगला उमेदवार आम्ही देण्याचा गावाला प्रयत्न केला आहे. आणि वाडा शहर हे सुज्ञ लोकांचं शहर आहे, त्यांना बऱ्यापैकी जाणीव आहे आणि त्याच्यामुळे ते चांगला निर्णय घेतील असं मला वाटतं. आत्ता दुसरा मुद्दा की मागच्या काळामध्ये भाजप विरोधी पक्षात होता परंतु विरोधी पक्ष तिथे जाणवला नाही अशा पद्धतीची एक चर्चा आहे की ते सत्ताधाऱ्यांच्या सोबत मिळूनच सगळा कारभार झाला अशा पद्धतीची एक चर्चा किंवा टीका भाजपवरती होते. तर याला काय आपण उत्तर द्या? आपणही सभागृहात एक स्वीकृत नगरसेवक म्हणून होतात. पहिली गोष्ट, ज्यावेळी ही नगरपंचायत पहिल्यांदा स्थापन झाली तिथे माझं जाण्याची तशी आवश्यकता नव्हती, परंतु सगळ्याच नवीन लोकं होती, एक अनुभवी माणूस पाहिजे ह्या उद्देशाने मी फक्त तिथे गेलो. कारण आपल्याला मोठ्या सभागृहाचा अनुभव असल्यामुळे तिथे गेलो आणि गावासाठी जे चांगलं असेल त्याला विरोध करायचा नाही. विरोधाला विरोध ही आमची भूमिका कधीच नसते आणि पुढेही नसणार आहे. त्याच्यामुळे आपलं म्हणणं एवढंच आहे की जे चांगलं होते त्याला सहकार्य करा
ज्या गोष्टी चुकीच्या असतील त्याला विरोध करा. आता जिथे विरोध करायचा तिथे आम्ही केला, पण शक्यतो जिथे चांगलं होत असेल तिथे कुठेही विरोध करण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि पुढेही करणार नाहीत. आत्ताच्या निवडणुकीत भाजप एक संघपणे निवडणूक लढते असं दिसत नाही. म्हणजे कधी कधी काही नगर जे आहेत त्यांच्या प्रभागात अनेक पदाधिकारी आपले काही गेले नाहीत प्रचारासाठी, अशी स्थिती दिसते. तर काय वाटतं, म्हणजे निवडणूक लढता पक्ष संघटना म्हणून भाजप तेवढ्या ताकदीने उतरली आहे का? भारतीय जनता पार्टी तुम्हाला पहिल्यांदाच बोललो ही कार्यकर्त्यांची पार्टी. त्याच्यामध्ये एक संदीप पवार नाराज झाला किंवा एखादा कार्यकर्ता थोडासा मागे पुढे झाला त्याच्याने उमेदवारावर परिणाम होत नाही. कारण आज मी संघटनेत काम करतो आणि आमचा दृष्टिकोन उमेदवार निवडून आला पाहिजे. तो उमेदवार ही व्यक्ती नसते. आमच्या दृष्टीने कमळ फूल हा उमेदवार आहे. त्याचं नाव, तो कोण आहे हा विचार आम्ही कधी केला ना, आमचा कार्यकर्ताही करत नाही. आणि हे जो थोडासा तुमचं म्हणणं जे आहे ते आम्ही पॅकअप केलं. आमचा एकही बंडखोर उभा नाही. जे 2 फॉर्म भरले होते तेही आमचे खुशीने त्यांनी मागे घेतलेलं आहे. त्याच्यामुळे तशी नाराजी खूप आहे असं वाटत नाही मला. तर एक दुसरा मुद्दा की शिवसेनेने एकनाथ शिंदेंना प्रचारात उतरवलं. त्यांची इथे जाहीर सभा झाली. आपल्याकडनं म्हणजे प्रदेशाध्यक्ष आणि या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण इथे येऊन गेले. मधू चव्हाणांची सभा झाली आणि अन्य नेतेही येण्याच्या तयारीत आहेत. तर हा संघर्ष म्हणजे युतीमधलाच संघर्ष म्हणजे तुमच्या आत्ताच्या सत्तेच्या काळातल्या हाच तीव्र टोकाला जातोय असं वाटत नाही का? नाही, कसं आहे, आम्ही महायुतीचं जे सरकार चालतं ते महाराष्ट्र राज्याचं आहे आणि वरचे नेते तो निर्णय करतात. आता ज्यावेळी ह्या स्वराज्य संस्थांचा विषय येतात त्यावेळी आपल्या स्थानिक कार्यकर्त्यांना संधी मिळायला पाहिजे. ते कुठे कधी काय होणार आहेत. समजा त्यांना आम्ही ही संधी दिली नाही तर ते कधी नगरसेवक होतील. कधी इथे संधीच नाही आहे. आज वाड्या शहराचा तुम्ही विचार केला तर ते नगरसेवक झाले नाही तर ते काय होणार आहेत. त्यांना पंचायत समितीची संधी नाही, त्यांना जिल्हा परिषद संधी नाही, ते आमदार लढू शकत नाही. मग लढणार काय? कार्यकर्ता जिवंत ठेवायचा असेल, संघटना जर जिवंत ठेवायची असेल तर कार्यकर्त्याला संधी देणं हे अत्यावश्यक असते. आणि जरी त्याचा पराभव झाला तरी एक कार्यकर्ता मजबूत तयार होतो, त्याची एक टीम तयार होते. हा एक स्वच्छ उद्देश आमचा आहे. आणि या तुमच्या उत्तरानंतर मला असं वाटतं की जो शिवसेना शिंदे गट आहे त्यांनी विधानसभेमध्ये आमदार शांताराम मोरे यांनी वाडा शहरामध्ये खूप चांगल्या प्रकारची मतं घेतली. म्हणजे अगदी 4,000च्या पुढे त्यांनी मतदान घेतलं. तर या मतांवरती दावा तशा अर्थाने शिंदे गटाचा आहे की हे मतदान आमचं आहे. तर त्यांना त्यांच्या त्या दाव्याच्या फुग्याला भाजप टाचणी लावते या निवडणुकीतून, असं एक चित्र आहे. आम्ही जेव्हा शिवसेना एक होती त्यावेळी त्यांच्या विरोधात लढलो, त्यावेळी आम्ही 1 नंबरला होतो. आता शिवसेनेचे 2 भाग झाले. आता ते शिंदे साहेबांची शिवसेना असेल किंवा उद्धव साहेबांची शिवसेना असेल, हे 2 भाग त्यांचे झालेले आहेत. त्याच्यामुळे याच्यात आमचा तर काय विषय नाही आहे. आणि त्यांचे 2 भाग झाले म्हणजे त्याची विभागणी आली. दोन्ही उमेदवार त्यांच्या परीने तुल्यबळ आहेत. त्याच्यामुळे एक उमेदवार कमजोर आहे आणि मग दुसरा चालणार आहे अशी काही परिस्थिती नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही जे आहोत आम्ही पूर्वी एक होतो आताही एक आहोत. आम्हाला आमच्या मतांची भीती वाटत नाही का आमचा मतदार हा आमच्या पाठीशी 100% राहील. आणि वाड्या शहराचा जर तुम्ही मागोवा घेतला तर आमच्या उमेदवाराच्या मागे जनता उभी आहे असं आम्हाला दिसते. एकूणच नगरपंचायतीच्या मागच्या कार्यकाळात जो काही विकास झाला असं आपण म्हणतो, तर त्या विकासात केवळ एक ठेकेदारी पोचली गेली असा एक म्हणजे आम्ही पत्रकार असू किंवा अन्य काम करणारी मंडळी म्हणत असते. तर या प्रश्नाकडे आपण कसं पाहता? नाही, ठेकेदारी हा डेव्हलपमेंटला असलेला एक थोडक्यात म्हणाल तर कीडपण आहे. कारण ठेकेदार जो असतो तो फार मोठा कार्यकर्ता होऊ शकतो असं मला वाटतं. कारण सामाजिक क्षेत्रात काम करणं हा विषय वेगळा आहे. ठेकेदारी हा एक व्यवसाय आहे आणि कोणी व्यवसाय कसा करायचा तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु आम्ही सामाजिक कार्यकर्ते, आता मी इतकी वर्ष राजकारणात आहे, आम्ही कधीही ठेकेदारी केलेली नाही. कारण काय, तो आमचा स्वभाव नाही, आमचा तो विचार नाही. आणि आम्हाला जे आम्ही कार्यकर्ते म्हणून याच्यात आम्ही समाधानी आहोत. त्याच्यामुळे अशा ज्या गोष्टी वाड्या शहरात ठेकेदार झाले, ठीक आहे, एक लोकांना व्यवसाय पाहिजे, कोणीतरी व्यवसाय निवडला आणि केला. आणि व्यवसाय काय बाबा सामान्य कार्यकर्ते करता असं नाही, मोठे नेतेही आहेत त्याचे पार्टनरशिप ठेवून आपली कामं करतायत. तो ज्याचा प्रश्न, मग त्यांच्या वैयक्तिक व्यवसायात किंवा त्यांच्या याच्यावर मला म्हणजे तसा फार इंटरेस्ट नाही. एक असं म्हणणं होतं की या नगरपंचायतीच्या माध्यमातून जो निवडून जाणारा नगरसेवक आहे तोच तिकडे ठेकेदार बनतो आणि मग शहराचा विकास तो रचनात्मक व्हायला हवा किंवा
त्याला एक काहीतरी वेगळं म्हणजे एकूणच शहर म्हणून विकसित करताना चांगल्या पद्धतीने व्हायला हवं तसं होत नाही. तर ती गरज ज्या ठेकेदार किंवा जो काही नगरसेवक असतो तो ठेक्याची गरज म्हणून विकास कामांना मंजुऱ्या मिळवल्या जातात. तर या प्रश्नाकडे समजा उद्या सत्ता भाजपकडे आली तर भाजप त्याकडे कशा पद्धतीने त्यावर काम करेल? नाही, पहिली गोष्ट अशी आहे की एकूणच भ्रष्टाचाराचा जर तुम्ही विषय केला तर भ्रष्टाचार कसा आहे याची सगळी कल्पना तुम्हाला आहे. ठेकेदारांनी पैसे कमवावेत, तो व्यवसाय आहे, त्यांनी त्याचे 15-20% जे असतील ते त्यांनी कमवावेत, त्याबद्दल आमचं काही दुमत नाही. पण जर 50% जर तुम्ही कमवायच्या मागे असाल किंवा तुमचे अधिकारी आणि बाकी सगळा वर्ग यांना पोचण्यासाठी जर ती ठेकेदारी होत असेल तर त्याला कुठेतरी अंकुश लागणं गरजेचं आहे. बरं. तर तुमचे जर म्हणजे जेवढे ऑफिसर्स असतात त्यांच्यावर जो खर्च होतो तो कुठेतरी त्याला हे केलं पाहिजे की ज्याच्या माध्यमातून काम चांगलं होईल. आज कामाची क्वालिटी जी आहे ती तुम्ही वाड्या शहराची बघितली असेल. वाड्याचा मुख्य रस्त्यापासून अनेक रस्ते, तर त्याची आम्हाला कल्पना आहे. परंतु त्याच्यावर जे आता पुढे भविष्यात जे करायचं आहे त्याच्या आमच्यासारखी लोक आहेत की आम्हाला तो अंकुश ठेवावा लागेल. आत्ता आपण सगळ्या निवडणुकीच्या प्रचारात संपूर्ण शहरात फिरलात, तर तुम्हाला काय वाटतं या शहरातलं वातावरण जे भाजपसाठी पोषक असेल किंवा कशा अर्थाने तुम्ही त्या वातावरणाकडे पाहता आणि ही निवडणूक लढताना तुम्हाला काय वाटतं व्यक्तिशः? आता बघा, इथे लढत जी आहे ती तिरंगी सरासरी लढत दिसते. म्हणजे शिवसेना शिंदेसाहेब, शिवसेना उद्धवसाहेब अशी आणि भारतीय जनता पार्टी अशी सरासरी तिरंगी लढत दिसायला लोकांना दिसते. आत्ताच शिवसेना शिंदेसेनेचे जे उमेदवार आहेत, बरं, याच्याबद्दल तुम्हाला कल्पना आहे, बाकी गोष्टी आहेत, बरोबर आहे. आणि त्यांच्या वैयक्तिक याच्यावर मला काही म्हणायचं नाही आहे, बरं, पण वाड्या शहराशी त्यांची तेवढी नाळ जुळलेली आहे असं मला वाटत नाही. आमची बाकी शिवसेना उद्धवसाहेबांचा उमेदवार असेल, आमचा उमेदवार असेल, हे काहीतरी बाबा गावाशी आमची नाळ आहे बरं. पहिल्यापासून. निलेश गंधे असतील, आम्ही असू, भारतीय जनता पार्टी असेल, आमची नाळ नक्की या शहराशी जुळलेली आहे. आणि त्याच्यामुळे वाड्या शहराचा जो नागरिक आहे तो असा विचार करेल, कारण आता एवढे मोठे प्रश्न आहेत. आपण साधारण 99ला पाणी योजना सुरू झाली, त्याच्या 20 वर्ष त्याचा कालावधी होता. बरं. तो गेल्यानंतर नवीन योजना त्याच्या 2 वर्ष आधी सुरू व्हायला पाहिजे होती. आज जवळजवळ 6-7 वर्ष योजनेला उशीर झाला आहे. आणि सगळीकडे परत जसा पूर्वीचा पाणी प्रश्न होता तोच पाणी प्रश्न आता परत सुरू झाला आहे. तर याच्यावर का आत्ता जरी योजना मंजूर झाली तरी ते 2 वर्ष घेणार आहे. म्हणजे अद्याप 2 वर्ष काय लोकांचे हाल होतील हाही विचार आहे. त्याच्यामुळे ही कामं वेगाने कशी होतील? वाड्याचा टीपीचा प्लॅन आहे, तो टीपीचा प्लॅन मंजूर झाला पाहिजे, त्याच्यावर काम झालं पाहिजे, तुमचा रिंग रोड झाला पाहिजे, गावातील ट्रॅफिक कमी झाली पाहिजे, पार्किंगची व्यवस्था झाली पाहिजे. आता घनकचऱ्याची व्यवस्था झालेली आहे, परंतु अशा अनेक प्रश्न आहेत की त्याच्यावर आपल्याला काम करणं गरजेचं आहे. तर हे म्हणजे वातावरण पाहून तुम्हाला तुमच्या अनुभवातनं काय दिसतं चित्र पुढे, की निवडणुकीचा निकाल काय असेल? हे बघा, मी भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता आहे. मला माझीच पार्टी जिंकते असं 100% वाटणार. आणि मी तुम्हाला एक सांगायचं म्हणून नाही, पण तुम्ही अभ्यास करा, तुम्ही अख्ख्या गावाचा आढावा घ्या. आणि मला वाटते भारतीय जनता पार्टी याच्यामध्ये किमान माझी तर 11चा दावा आहे, नगरसेवक 11 आणि नगराध्यक्ष, असं भारतीय जनता पार्टी यश मिळवेल असा मला विश्वास आहे. कारण मतदार हे सुज्ञ आहेत, जागरूक आहेत आणि त्यांनी विचार करा. आम्ही दिलेले सगळे उमेदवार तुम्ही हे बघा, त्यांचं शिक्षण बघा, बाकी गोष्टी बघा, आणि आमचे उमेदवार चांगले स्वच्छ चारित्र्याचे आहेत. त्याच्यामुळे आमचे उमेदवार नक्की निवडून येतील असा विश्वास आहे. तर हे होते संदीप पवार, ज्यांनी भारतीय जनता पक्षाची या निवडणुकीतील भूमिका आणि भविष्याच्या दृष्टीने काय पद्धतीने भारतीय जनता पक्ष नगरपंचायतीमध्ये काम करेल या संदर्भातल्या आपली भूमिका विशद केली. आणि या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष निश्चितपणे आपले नगरसेवक सुमारे 11 आणि नगराध्यक्षपद अशा दोन्ही ठिकाणी विजय मिळवेल अशा पद्धतीचा त्यांनी आशावाद व्यक्त केला आहे. तर धन्यवाद साहेब, तुम्ही आमच्याशी बोललात. थँक्यू, धन्यवाद.